योच भिंगरी ना? नमस्कार मित्रांनो, आज बोनिवलीचं मैदान आहे. बरीचशीच बैला दाखल झालेली आहेत. ते काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. आणि एकविरेचं मैदान आहे, त्याच्यामुळं मोठी बैला इथं आजच्या मैदानात नाही. सोनरपाऱ्याचा भिंगरी आणि शंभू 50-50 याचा गुलाल पण झालेला आहे. तो सुद्धा तुम्हाला एक चांगलीशी मुलाखत देणार आहे. बघा, अनाउन्समेंट केली सकाळी. बरीचशीच भांडणं मागच्या मैदानात झालेली आहेत. त्यानं सर्वांना बंदी घातलेली आहेत. एक विनंती असेल हात जोडून की कुठेतरी भांडणं नका करू, कारण सर्वांना बंदी येतं. बैलांना बंदी येतं, ड्रायव्हरांना 2-3 बंदी आलेली, काही बरोबर मुलं असतात त्यांना बंदी आलेली आहेत. तर आजच्या मैदानामध्ये कोण कोण दाखल झाले थोडक्यात दाखवतो आणि बरेचसे अपडेट येतील. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि जर व्हिडिओ आवडला तुम्ही नक्की शेअर करा. चला, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता तुम्ही आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक स्वर्गीय मोहनशेठ रामभाऊ राऊत, शिरगाव आपटेवाडी बदलापूर यांचा सुंदर 12-13 आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आणि आता तोरड्यांमध्ये आकाश शेठ पण येतात. बघूया, आज एक ती चांगली मुलाखत घेण्याचा प्रयत्न करूया. आणि खरोखर पलतं या सीझनला मस्त मस्त गुलाला घेतले सुंदरनी. जसं आपण दर सीझनला बघतो, काही ना काही नवीनच करत असतो सुंदर. आणि या सीझनला पण चांगली कामगिरी चालू आहे त्याच्या माध्यमातून. तर तो आजच्या मैदानामध्ये दाखल आहे. तर चला, आजच्या मैदानासाठी आपण त्याला गुलालसाठी शुभेच्छा देऊ. बघा, दावणीचा एक कोहिनूर हिरा आपल्या आकाश शेठ राऊत त्यांच्या दावणीला पाल्याचा काशी 12-13 त्याचीच आठवण म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा त्यांच्या दावणीला पलताना दिसेल. छोटा काशी चांगला असा वासरू आहे आणि खरोखर पलतं आहे. आणि दिसायला पण तुम्ही बघू शकता सेम काशीची कार्बन कॉपी आहे. आणि तो सुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल आहे. तुम्ही कायम बघत असाल आपले आकाश दादा कायम दादांचं नाव घेत असतात. कुठेतरी फेऱ्याची गाडी असो किंवा कधी कधी जॉकी म्हणून पण बसतात. आणि बैलांची सांभाळणी असो किंवा घरचा सदस्य म्हणून दादांची ओळख आहे. दादा आज शंभूला आला मैदानामध्ये. शंभू वरती आहे, लेंगराच्या मैदानात गट पास केला. शंभू गटपात झालाय ना? तिथं कोण पळाले त्याच्यासोबत? तो आपला राजा पळालाय का? आणि आज मैदानामध्ये काशी आणि सुंदर दोघं आले. हा, छोटा काशी आहे आणि सुंदर आहे. बरोबर. आणि कडनी बोलतो आपला उजवा रस्ता देऊ. काशी कुठेतरी काशी आपला मोठा काशी होता, त्याची कार्बन कॉपी म्हणून दिसते. कार्बन आहे, बरोबर ना? आणि आज आकाश शेटनं आलं. येतात आकाश शेड येतात, आता घरी येत आकाश शेड तो तर काम असं डंपरिंपरची थोडा. आता भाऊ पण जरा बाहेर गेला म्हणून आकाश कसा कामामध्ये जरा गेले आपला वाडाबिडामध्ये, त्याच्यामुळे तो घरी. चला, तुम्हाला आज मैदानासाठी शुभेच्छा. धन्यवाद. इकडे या साईडला बघू शकतात आपण ज्या बैलाची अखंड मुंबई नाही तर महाराष्ट्रभर चर्चा ऐकत असतो कायम, असा जीविका पिंटू शेठ पाटील उंबारलीकरांचा वजीर सुद्धा आज तुम्हाला बोनिवलीच्या मैदानामध्ये पलताना दिसणार आहे. पोहोचला आहे. आज वजीर एकटाच आहे. त्या दिवशी पण वजीर आला होता, कुठेतरी एक छोटासा पराभव आपण बघितला. पण चला, हार जीत ही होत असतं. आणि कायम आज महाराष्ट्रभर आपल्या मालकाचं नाव केलं आहे त्यांनी बघा, पलूनशा. आणि आज पण चांगली अशी गाडी आपल्याला पाहायला मिळेल. त्याला आपण आजच्या गुलालसाठी शुभेच्छा देऊया. ये इकडे बघू शकता मित्रांनो, काटीमानवलीची शान म्हणजे कल्याण काटीमानवलीची शान राजनेश शेठ पावशेठ काटीमानवली यांचा दुडकी 16-16 तो सुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आणि त्या वासराचं नाव काय? सिकंदर. तो पण दादांचंच का? बघा, दावणीला नवीन एक वासरू पळतं सिकंदर म्हणून. आणि दुडकी पण आलेला आहे. तर मस्त आज आपल्याला चांगलं दोन्ही पायऱ्यामध्ये वेगवेगळं पळताना दिसतील. दोघांना पण आज गुलालसाठी शुभेच्छा देऊया. चला, इथे दादा बसलेत. काय आता बैलांजवळ एक ना एक माणूस पाहिजेत. आणि सावली पण चांगली गेली बघा, उन्हाचं प्रमाण पण जास्त आहे. आणि इकडे या साईडला आहे, तुम्ही बघू शकता दादांचा मुलगा. इकडे बघा, नाजीर सरबत. आणि खरोखर गरमीचं प्रमाण आहे, त्याच्यामुळं खूप चांगलं ते दादाचा धंदा चालला आहे. आणि बघा, बरेचसेच लोक आता मी 2-3 मैदानामध्ये बघितलं आयोजकांचं नाव सांगून थंड किंवा सरबत प्यायला येतात आणि पैसे देत नाही. तर तसा नका करू. कुठेतरी ते पण 2 पैसे कमवण्यासाठी येतात. आणि बस हीच विनंती असेल. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही घेसरकरांचा मोहरा. आपण एक मुलाखतसुद्धा घेतली होती. चांगला पळतोय. समोर तुम्ही बघू शकता भोपरकरांचा मोहरा. म्हशाच्या बाजारातून खरेदी केलेला हा मोहरा आहे. आणि मुंबई बिंजरला आताच्या गाडीला खूप मोठं नावसुद्धा झालं त्याचा. पळतोय आणि खरोखर आपल्या गावाचं नाव, आपल्या मालकाचं नाव दादा आहेत तिथं. आपण एक मुलाखतसुद्धा घेतली होती दादांची. आणि कुठेतरी बघा, बैल नावारूपाला आलेला आहे. आता चांगल्या पैऱ्यामध्ये पळतोय. आज बोनिवलीच्या मैदानामध्ये सुद्धा आला आहे. आणि त्याची गाडी पण जमलेली आहे. आपण थोडक्यामध्ये बघूया. जर गाडी त्यावेळेला झाली तर आपण त्याची गुलालाची बाईट पण घेऊया. आणि आजच्या मैदानासाठी त्याला शुभेच्छा देऊया. चला, पिंपलास भिवंडीचे एक चांगले असं नामांकित गाडा मालक शुभमदादा पाटील. चांगली बैलं पळतात, खंडे आणि पिंट्या. आणि खरोखर नाव करतात. आज आल्यात का? चला, बघूया आपण.
इकडे या साईडला बघा तुम्ही फलेगावकरांचा गरुडा आणि तो सुद्धा आजच्या मैदानामध्ये तुम्हाला दिसेल पलताना. जावलेकरांचा मारी भाई पण आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. बाजूला त्याच्या बघू शकता आपले मगाशीच आपल्याला भेटले शुभम दादा म्हणजे जिशान रणजित मुकादम कोणगा भिवंडी यांचा पिंट्या पण आजच्या मैदानामध्ये दाखल झाले आहे. आणि अजून एक चांगला असा नजारा दाखवतो तुम्हाला, खूप मला पण आवडला आल्या. इकडे या साईडला बघा मस्त शांत संयमी आणि मस्त बैला सावलीमध्ये आराम करतात, विश्रांती करतात. कुठेतरी बघा अशीच सावली पाहिजे. तिकडे वरती पण बघा बरीचशीच बैला बसल्यात, कारण उन्हाचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळं बैलांना पण विश्रांतीची गरज आहे, कारण उन्हामध्ये पळून पण येतात. चला आता इथंही कोण कोण आहे सर्व थोडक्यात आपण बघूया. चला बघा मस्त बसलंय, आराम करतोय, विश्रांती करतोय. किरण शेठ शेलार वांगणीकरांचा अर्जुन आपण त्याच दिवशी बाईट घेतली आणि या सीझनला नाव करतोय मालकाचा, आपल्या गावाचा, किरण शेठचा. सुरुवातीला खूप साऱ्या गाड्या पळायच्या पण आता सातत्याने गुलाल घेत आहे आणि चांगल्या चांगल्या मोठ्या लढती. चेहरापट्टी बघा खरोखर बघण्यासारखा आणि बिंजोचा टॉपचा बैल दिसतोय. लगेच इकडे या साईडला बघू शकता तुम्ही रगीलसुद्धा आजच्या मैदानात, सोनारपाड्याचा रगीलसुद्धा आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसेल. तो सुद्धा आला आहे. तिकडे अमोलदादा आहेत, बाकी त्यांची सर्व टीम आहे. पहिल्याच मैदानामध्ये मोठी लढत केली असा DSP करांचा 21-22 मोत्यासुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. बघा मस्त अशी भुंगासोबत लढत दिली होती त्यांनी. गाडी भले परली त्याची पण चर्चा झाली मोत्याची आणि आजसुद्धा या बोनीच्या मैदानामध्ये सज्ज आहे तो. इकडे या साईडला बघा तुम्ही मस्त असा सुंदर असं बैल पलतोय रांजनोली भिवंडीकरांचा रामाशेठ. आणि खरोखर खूप साऱ्या लढती याच्या चालू आहेत आणि त्या दिवशी आपण मुलाखत घेता थांबलो. आज नक्की त्याची मुलाखत आपण घेऊया, कारण पलतोय बैल आपल्या मालकाचं नाव करतोय, आपल्या गावाचं नाव करतोय, बोनिवली मैदानामध्ये दाखल आहेत. तसंच समोर तुम्ही बघू शकता कार्तिक किरण शेटराव सिंगम बेडा ग्रुप बदलापूर यांचा जलवा देखील आजच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे. कदाचित आजसुद्धा तुम्हाला गाडी पलताना दिसेल जलवा. आणि समोर बसला आहे अर्जुन. छान गाडी पलते, 3-4 मैदानामध्ये गाडी गुलालामध्ये रंगलेली आहे आणि तो आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी. समोर तसेच तुम्ही बघू शकता सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक, त्या गाडा मालकाचं नाव आत्तापर्यंत मुंबई विंजोरला गुंजतोय ते म्हणजे सुनीलदादा भगत. त्यांच्या दावणीला नवीन खरेदी आली रॉकी आणि खरोखर पळतोय तो सुद्धा. आणि पब्लिकला पळून आता वासरांमध्ये दुसऱ्यामध्ये खूप सारी चर्चा आहे असा रॉकी 678 तो सुद्धा दाखल झाला आहे. समोर तसेच बघू शकता तुम्ही रॉकी बैलाचे मालक म्हणजे आपले प्रथमेश दादा पण पोचल्यात. काय बोलाल बोनिवलीचं मैदान आणि तुमची उपस्थिती कायम? या मैदानाला आम्ही आवर्जून उपस्थिती लावतो, कारण की या मैदानाला आम्ही आवर्जून उपस्थिती लावतो, कारण की हा मैदान आमचा एक घरचा मैदान आहे पहिलेपासून आणि या मैदानाला आमची बैलं देखील चांगली पळतात, म्हणून हा मैदान आम्ही कधी मिस करत नाही. आणि माग कुठेतरी एक तुमच्या वडिलांच्या नावावर मैदान झाला, अतिशय गर्दी लागली होती, म्हणजे कुठेतरी आठवणीचं मैदान राहून गेलं. हो, खूप छान आयोजन केलेला बोनिवलीच्या कमिटीने. त्यांचं आयोजन कधी फेलच जात नाही आणि नियोजन पण चांगला असतो. सोडणारे पंच, झेंडा पंच एकदम निर्णय देखील एकदम योग्य असतात, म्हणून गाडा मालक इथे यायला पसंती देतात. बरोबर. आता बघा ना, काल व्हिडिओ टाकला होता मी, कुठेतरी मला वाटतं बोनिवलीचे भरपूर सारे व्हिडिओ व्हायरल गेले आहेत 10-12 हजारपर्यंत, पण कालचा व्हिडिओ फक्त 1 ते 1.5 हजार गेले. तर मला असं वाटलं की आजच्या मैदानाला खूप कमी उपस्थिती, पण इथे येऊन बघतो तो खूप गाड्या आल्या. नाही, गाडा मालक भरपूर आहेत, मोठी मोठी बैलं ना आली, कारण की एकविरेल तो मैदान आहे, पण बरीचशी बैलं इथं आलेत पळायला आज. बरोबर. आज कुठला आपला रॉकी चालेल का? रॉकी चालाय. बरोबर. चला तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. तर बसलाय शांत आराम करतोय DSP करांचा छोटा सरपंच. म्हणजे एक सांगणं तात्पर्य असं आहे की सावली भेटली ना बैलांना ते आराम करतातच. आणि उन्हाचं प्रमाण आहे, सर्वांनी आपल्या आपल्या बैलांची काळजी घ्या बस ही विनंती असेल. तिकडे त्या साईडला शिट्टी पण दाखवलं आहे त्यांचा आज या मैदानामध्ये. अजून एक चांगले असे गाडा मालक तुम्ही बघू शकता आल्यात आपल्या मुंबईच्या बिंजोरमध्ये. दादा नमस्कार. काय मग कसं काय बाकी ठीक आलेत बैल आलेत? आले तारीख ना आहे ना सम्राट. चालेल चालेल.